तर तुम्ही आता सगळं बघताय की दिल्लीला इथे जंतर मंतर चालू आहे, गोवा अशा ठिकाणी जंतर मंतर चालू आहे, पटना अशा ठिकाणी जंतर मंतर चालू आहे. तर माझं एक म्हणणं हे आहे की बाकी आपण देशामध्ये राईट्सचे बोलत आहेत ॲक्ट 144च्या तहत आपण मिरवणूक काढू शकत नाही. तर हे दिल्ली अशा बाकी ठिकाणी चालू आहे. तर आम्ही मुंबईमध्ये हा राईट्स दिल्लीला लागत नाही का? की मुंबई काय वेगळी देश आहे? असं आहे का की तुम्ही मुंबईमध्ये हे करू शकता डायरेक्ट की मिरवणूक काढायचीच नाही? पहिला पॉईंट तर हा. सेकंड पॉईंट की आता ह्याला हप्ताभर झाला, तरी पण काय आम्हाला रिस्पॉन्स येत नाही आहे की कोण इस्तिफा देत आहे, धर्मेंद्र प्रधान इस्तिफा देत आहेत की याच्यामध्ये कोणीही इस्तिफा देत आहे. याच्यामध्ये ज्याचं नाव आहे की ज्याच्यामुळे झालं आहे, हे तर आता काय तुम्ही सांगताय की या अशा अशा गोष्टीमुळे झालं, तर आम्ही मान्य केलं. पण आणि तुम्ही बोलता पण आहे की धर्मेंद्र प्रधानचं बोलणं हे आहे की त्यांनी त्यांच्या पाठीमागे हे सगळं झालं आहे. त्यांनाही माहीत नव्हतं की कशाने कोणी पेपर लीक केला, हे त्यांच्या पाठीमागे झालं आहे. पण आता माझी एक टीम आहे, तर त्यांचा मेन बंदा मी आहे. तर माझ्या बंद्यांनी काय केलं, तर तुम्ही प्रश्न मलाच येऊन विचारणार ना सेटला, "अरे काय तुझा बंदा कसा आहे? काय आहे? काय आहे? तुझं चालू काय?" तर तुम्हाला एवढी तरी अक्कल हवी ना धर्मेंद्र प्रधानजी, की भाई माझ्या नेतृत्वाखाली माझी माणसं माझ्या खाली माझी एवढी गाण मारतायत. तुम्हाला ते दिसलं नाही तेव्हा? मला तेच तुम्ही मला काही कळत नाही. आता काय ह्याच्यावरनं इस्तिफा तर तुम्हाला द्यावा लागेल, कारण आम्ही मुलं तर ऐकणार नाही आहेत आणि त्यावरून इस्तिफा तर तुम्हाला द्यावाच लागेल. आणि मोदी तुम्ही पण जे हे करताय, तुम्ही चला आम्ही तुमच्याकडनं इस्तिफा पण घेत नाही. तुम्ही इस्तिफा आम्हाला नका देऊ. पण तुम्ही हे प्रोटेस्टवरून आम्हाला काहीतरी हे तरी द्या. आम्हाला सहाय्यता तरी करा. आमची हे आम्हाला म्हणजे असं उलट उत्तर तरी नका देऊ. तर जय भीम मंडळी. राजदीप किर्लोस्कर मी इथेच थांबतोय.